नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे आणि त्याचबरोबर खूप गैरसमज देखील पसरलेले आहेत. संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद म्हणून ब्राह्मणांनी गुढीपाडवा सुरू केला का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काही जण ठामपणे म्हणतात हो हेच सत्य आहे, तर काही जण म्हणतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग खरं काय आहे? आज आपण कोणत्याही भावनेत वाहून न जाता, कोणत्याही समाजावर आरोप न करता, फक्त इतिहास, पुरावे आणि सत्याच्या आधारावर हा विषय समजून घेणार आहोत. मंडळी, सगळ्यात आधी आपण गुढीपाडवा म्हणजे काय हे समजून घेऊयात. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र महिन्याची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक, नवीन सुरुवातीचं प्रतीक. इतिहासात आणि धार्मिक परंपरेत गुढीपाडव्यांबद्दल अनेक उल्लेख आढळतात. असं मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. काही कथांनुसार प्रभू राम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतले, म्हणून गुढी उभारण्यात आली. म्हणजेच गुढीपाडवा हा खूप प्राचीन सण आहे, जो हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. प्रेक्षकांनो, आता आपण दुसऱ्या बाजूकडे वळूयात. छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अत्यंत पराक्रमी, विद्वान आणि निडर योद्धा. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष सहन केला आणि शेवटी स्वराज्यासाठी आपले प्राण देखील दिले. इतिहास सांगतो की 1689 साली त्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यांना धर्म बदलण्याचा दबाव टाकण्यात आला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि शेवटी त्यांनी बलिदान दिलं. पण स्वाभिमान कधीही सोडला नाही. मित्रांनो, हा इतिहास प्रत्येक मराठी माणसांसाठी अभिमानाचा आहे. पण आता मुख्य प्रश्नाकडे येऊयात. संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद म्हणून गुढीपाडवा सुरू केला जातो का? तर उत्तर आहे स्पष्टपणे नाही. इतिहासात असा कोणताही ठोस पुरावा नाही जो सांगतो की गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या हत्येच्या आनंदासाठी सुरू करण्यात आला. उलट गुढीपाडवा हा सण खूप आधीपासून अस्तित्वात आहे. हे एक पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान 1689 साली झालं आणि गुढीपाडवा हा त्याही आधीपासून साजरा केला जात होतो. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध असणं तरी काही शक्य नाही. मग हा गैरसमज पसरला कसा? आजच्या काळात सोशल मीडियावर कोणतीही माहिती खूप वेगाने पसरते आणि कधीकधी अर्धवट किंवा चुकीची माहितीही लोकांपर्यंत पोहोचते. भावनिक पोस्ट, व्हिडिओ आणि मेसेजमुळे लोक लगेच विश्वास ठेवतात. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इतिहास हा भावना नव्हे तर पुराव्यांवर आधारित असतो. जर आपण चुकीची माहिती पसरवली तर आपण आपल्या इतिहासाचंच नुकसान करत आहोत मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण समाजात फूट पाडत आहोत. मित्रांनो, आपण गुढीपाडवा साजरा करू शकतो आणि त्याचवेळी संभाजी महाराजांना आदराने स्मरणही करू शकतो. हे दोन्ही एकत्र शक्य नाही. सण आपल्याला आनंद देतो आणि इतिहास आपल्याला ओळख देतो. आपण कोणत्याही समाजावर आरोप न करता एकत्र राहून सत्य समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दुखवणं नाही प्रेक्षकांनो, तर फक्त सत्य मांडणं एवढाच आहे. मित्रांनो, संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि गुढीपाडवा हा सण आपल्यासाठी नवीन सुरुवात आहे. दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात महत्त्वाच्याच आहेत. चला, या गुढीपाडव्याला एक नवीन संकल्प करूयात. अफवा पसरवायच्या नाहीत, तर सत्य जाणून घ्यायचं. वाद घालायचा नाही, तर एकत्र राहायचं आणि आपल्या इतिहासाचा आदर करायचा. छत्रपती संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे. प्रेक्षकांनो, मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच सत्य घटना, सत्य माहिती जाणून घेण्यासाठी
आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन वेगळ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर काही महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा, जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.